Radius of gyration. We know that rotating body possesses moment of inertia. Moment of inertia is not possessed by body in translational or linear motion. आपल्याला हे माहीत आहे की मोमेंट ऑफ एनर्जिया फक्त फिरणाऱ्या वस्तूला असतं, जसं की फॅन, सायकल, मोटरसायकलचं चाक, स्पिनिंग टॉप, भोवरा. वस्तू जेव्हा फिरतात तेव्हा त्यांना मोमेंट ऑफ एनर्शिया असतं. आणि मोमेंट ऑफ एनर्शिया काढण्याचा इथे फॉर्म्युला आहे पहा, m1r1² प्लस m2r2 स्क्वेअर असं mn स्क्वेअरपर्यंत. याचा अर्थ काय आहे, आता ही फिगर बघा. समजा ही एक बॉडी आहे, ह्या ॲक्सिस भोवती फिरते आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पार्टिकल्सची मिळून ती बॉडी बनलेली आहे. म्हणजे कसं आहे की समजा एखाद्या पिशवीमध्ये आपण मार्बल्स बांधल्यात आणि ती पिशवी फिरवली तर ती एक बॉडी झाली. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या मार्बल्स म्हणजे वेगवेगळे पार्टिकल्स. तर मग हे मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, प्रत्येकाचं मास m1 m2 मोजावं लागतं. त्याच्यानंतर प्रत्येकाचं डिस्टन्स काय सारखं नसतं ॲक्सिसपासून. r1 r2 r3 r4 असे वेगवेगळे डिस्टन्स असतात, ते मोजावे लागतात. सगळे डिस्टन्सेस मोजल्यानंतर त्यांचे स्क्वेअर्स करायचे. मग त्यानंतर असा प्रत्येक प्रॉडक्ट घ्यायचा, m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर. जेवढे असतील तेवढे प्रॉडक्ट्स घ्यायचे, त्या सगळ्यांचं ॲडिशन करायचे, समेशन करायचं. बट प्रॅक्टिकली इट इज डिफिकल्ट ऑर ऑलमोस्ट इम्पॉसिबल. कन्सिडर वन एक्झाम्पल. आता एक उदाहरण आपण समजावून घेऊ की समजा आपण एखाद्या पिशवीमध्ये बॅगमध्ये धान्य भरलं, गहू भरले आणि ती पिशवी म्हणजे एक बॉडी तयार झाली आणि ती बॅग आता स्वतःभोवती फिरते अशा पद्धतीने. मग आता ह्या बॉडीचं मोमेंट ऑफ एनर्जी आपल्याला कसं काढावं लागेल, तर याच्यामध्ये जेवढे गव्हाचे दाणे आहेत, तो एक दाणा म्हणजे प्रत्येक पार्टिकल आहे, त्याचं हे सेंटर जे दिसतं तिथून डिस्टन्स मोजावं लागेल. r1 r2 r3 जेवढे असतील तेवढे, 1000 असतील तर 1000 डिस्टन्स. त्यांचं स्क्वेअर, प्रत्येकाचं मास m1 m2 या फॉर्म्युल्यामध्ये सांगितल्याप्रमाणे, विच इज इम्पॉसिबल ऑर प्रॅक्टिकली डिफिकल्ट. मग त्याच्या जागी आणि दुसरं, आता समजा हे मी तुम्हाला की याचं उदाहरण दिलं डिस्क्रीट पार्टिकल्स बॉडी, की कसं धान्य भरलं पिशवीमध्ये आणि त्याच्यामध्ये गव्हाचे दाणे असे वेगवेगळे करता येतात. पण जनरली बॉडीज ह्या रिजिड असतात, की जसं समजा एक स्टोन आहे, वूड आहे, लाकूड आहे. मग त्याच्यामध्ये असे काही पार्टिकल्स सेपरेट करता येत नाही, त्यामुळं प्रत्येकाचं मास मोजता पण येत नाही सेपरेट आणि डिस्टन्स पण मोजणं शक्यच नाही. मग अशा वेळी आपल्याला काहीतरी एक वेगळा फॉर्म्युला शोधून काढला पाहिजे, की जेणेकरून असं वेगवेगळ्या पार्टिकलचं मास मोजण्याच्या ऐवजी एकदाच आपल्याला सगळ्याचं मास एकदाच मोजायचं आणि एवढे डिस्टन्स मोजण्याच्या ऐवजी एकच डिस्टन्स मोजायचं. असा काहीतरी फॉर्म्युला आपल्याला, काहीतरी एखादी कन्सेप्ट पाहिजे. आणि त्यासाठी कन्सेप्ट असते रेडियस ऑफ गायरेशनची. म्हणजे रेडियस ऑफ गायरेशनचा जर यूज केला तर त्या ठिकाणी काय केलं जातं, मग प्रत्येकाचं मास सेपरेट नाही, एकदाच सगळं मास मोजायचं, सगळ्या बॉडीचं एकदाच मोजायचं. आणि डिस्टन्स सगळ्यांचं जे आहे, ह्या सगळ्यांचं डिस्टन्स एकच घ्यायचं. आता एक कोणतं घ्यायचं डिस्टन्स, कारण सगळे पार्टिकल्स वेगवेगळ्या डिस्टन्सला आहे सेंटरपासून. कोणतं घ्यायचं मग, तर एक प्रकारचं त्याचं ॲव्हरेज डिस्टन्स घ्यायचं. म्हणजे सगळं मास एकदाच मोजायचं आणि डिस्टन्स एकच कसं घ्यायचं, तर असं समजायचं की सगळ्यांचे डिस्टन्स जे असतील, 1000 पार्टिकल्स असतील तर 1000 डिस्टन्सेसचं एक ॲव्हरेज काढायचं, की जेणेकरून सगळे पार्टिकल्स कुठंतरी एका पॉईंटला जमा झाले असं समजायचं. आणि तो पॉईंट, त्या पॉईंटमध्ये सगळं मास आलं त्या बॉडीचं, सगळं ही जेवढी बॉडी आहे सगळ्या पार्टिकल्सचे मिळून जे काय मास असेल ते एका पॉईंटमध्ये कॉन्सन्ट्रेट झालं असं समजायचं. समजा तो इथं पॉईंट आहे आणि मग ते ॲव्हरेज, ते डिस्टन्स एकच राहील, मास सगळ्यांचं एका ठिकाणी जमा झालं, तेव्हा हे जे डिस्टन्स असेल त्याला म्हणायचं रेडियस ऑफ गायरेशन. आणि म्हणजे थोडक्यात काय या ठिकाणी, तर हे सगळे जे r1 r2 डिस्टन्सेस आहेत त्या सगळ्यांचं एक ॲव्हरेज काढल्यासारखं आहे ते ॲव्हरेज डिस्टन्स. आणि मास एकदाच मोजायचं. मग त्याच्यावरूनच आता ही रेडियस ऑफ गायरेशनची डेफिनेशन तयार होते. ती डेफिनेशन समजावून घ्या नीट. काय म्हटलं आहे, द रेडियस ऑफ गायरेशन ऑफ ए रिजिड बॉडी, म्हणजे रिजिड बॉडी आहे, अबाउट ए गिवन ॲक्सिस ऑफ रोटेशन इज डिफाईन्ड ॲज. आता काय डेफिनेशन आहे, इथून खऱ्या अर्थानं डेफिनेशन सुरू होते. डिस्टन्स बिटवीन ॲक्सिस ऑफ रोटेशन,
म्हणजे हा आता हे शेजारी बघा फिगर आहे, हा ही उभी लाईन दिसते ते ॲक्सिस आहे, त्याच्यापासूनचं डिस्टन्स. कोणतं डिस्टन्स? ॲक्सिस ऑफ रोटेशन अँड ए पॉईंट म्हणजे एकच पॉईंट आहे, ॲट विच होल मास ऑफ ए बॉडी कॅन बी सपोज्ड टू बी कॉन्सन्ट्रेटेड. म्हणजे समजा तो हा पी पॉईंट आहे की ज्या ठिकाणी होल मास म्हणजे बॉडीच्या सगळं मास, जेवढे पार्टिकल्स आहेत त्या सगळ्या पार्टिकलचं मास कॉन्सन्ट्रेट झालेलं आहे. सो ॲज टू पोजेस द सेम मोमेंट ऑफ एनर्शिया ॲज दॅट ऑफ अ बॉडी. म्हणजे याचा अर्थ समजा पार्टिकल्स वेगवेगळे गृहीत धरून वेगवेगळं मास वेगवेगळं डिस्टन्स मोजून आपण त्या आधीच्या फॉर्म्युल्याने मोमेंट ऑफ एनर्शिया काढलं. ते जे काय असेल समजा 100 kg/m² आलं, तर मग असं करायचं आता की सगळं मास एकदाच मोजायचं, एकदमच सगळं मोजायचं आणि एकच डिस्टन्स घ्यायचं. आणि हे डिस्टन्स असं घ्यायचं ॲक्सिसपासून पी या ठिकाणी की ज्या ठिकाणी सगळं मास कॉन्सन्ट्रेट झालं असं इमॅजिन करायचं. आणि मग ते सगळं मास एका पॉईंटमध्ये आल्यानंतर तो एकच पॉईंट फिरतो आणि मग त्याचं मोमेंट ऑफ एनर्शिया पण वेगवेगळं असताना जे आलं, आपण 100 इमॅजिन केलं तेवढंच सगळे पार्टिकल एका ठिकाणी आल्यानंतर 100च आलं पाहिजे. तेव्हा हे जे डिस्टन्स असेल त्याला म्हणायचं रेडियस ऑफ गायरेशन. SI युनिट ऑफ रेडियस ऑफ गायरेशन इज मीटर, कारण शेवटी ते डिस्टन्स आहे. त्यामुळं रेडियस ऑफ गायरेशनचं युनिट हे मीटर असतं. आणि डायमेन्शन्स साहजिकच आहे M0 L1 T0, कारण त्याच्यामध्ये मास नाही फक्त डिस्टन्स आहे म्हणून L1, मास नसल्यामुळं M0 आणि टाईम नाही म्हणून T0. हे त्याचे डायमेन्शन झाले. फिजिकल सिग्निफिकन्स ऑफ रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे याचं काय महत्त्व आहे, म्हणजे याचा नेमका अर्थ काय आहे. रेडियस ऑफ गायरेशन इज अ मेजर ऑफ डिस्ट्रीब्युशन ऑफ मास अबाउट गिवन ॲक्सिस ऑफ रोटेशन. म्हणजे रेडियस ऑफ गायरेशनवरून आपल्याला समजतं की ॲक्सिस ऑफ रोटेशन भोवती मास कसं डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे. ॲक्सिसच्या जवळजवळ आहे का ॲक्सिसपासून दूर इकडं तिकडं अशा पद्धतीने डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे. इफ रेडियस ऑफ गायरेशन इज लार्ज म्हणजे एखाद्या बॉडीचं रेडियस ऑफ गायरेशन जास्त आहे. याचा अर्थ काय? त्याचा अर्थ आहे मास इज वाईडली डिस्ट्रीब्युटेड. म्हणजे मास जे आहे, जे पार्टिकल्स आहे ॲक्सिसच्या जवळ नाही तर ते जवळपासून तर लांबपर्यंत असे विखुरलेले आहेत खूप दूरपर्यंत, आणि त्याच्यामुळे त्यांचं ॲव्हरेज हे जास्त येतं अबाउट द ॲक्सिस ऑफ रोटेशन. इफ रेडियस ऑफ गायरेशन इज अ स्मॉल म्हणजे रेडियस ऑफ गायरेशन कमी असेल तर काय? त्याचा अर्थ आहे मास इज डिस्ट्रीब्युटेड क्लोज टू द ॲक्सिस ऑफ रोटेशन. म्हणजे याचा अर्थ असा आहे की मास सगळं ॲक्सिसच्या जवळजवळ आलेलं आहे. म्हणजे कसं? उदाहरण कन्सिडर करा की समजा आपल्या शाळेच्या ग्राउंडमध्ये समोर काहीतरी प्रोग्राम चालू आहे आणि जो त्या ठिकाणी व्याख्यान देणारी व्यक्ती आहे त्याला समजा आपण ॲक्सिस समजलं आणि 50 मुलं ग्राउंडवर बसलेले असतील. ते जर एकदम जवळ बसलेले असतील तर सगळ्यांचं सरासरी डिस्टन्स कमी येतं त्या व्याख्यात्यापासून, म्हणजे रेडियस ऑफ गायरेशन कमी. पण तेच 50 विद्यार्थी जर आता ग्राउंडवर इकडं तिकडं दूरपर्यंत कोणी जवळ कोणी लांब असं वेगवेगळ्या ठिकाणी बसलेले असतील तर त्यांचं रेडियस ऑफ गायरेशन, त्यांचं ॲव्हरेज डिस्टन्स जास्त येतं, म्हणजे रेडियस ऑफ गायरेशन जास्त आहे. म्हणजे रेडियस ऑफ गायरेशनवरून आपल्याला कळतं की सगळं मास जवळजवळ आहे का ॲक्सिसच्या. जर रेडियस ऑफ गायरेशन कमी असेल तर याचा अर्थ मास हे जवळजवळ सगळं जमा झालेलं आहे. आणि जर रेडियस ऑफ गायरेशन जास्त असेल तर याचा अर्थ पार्टिकल्स एकमेकांपासून असे दूरपर्यंत आहे. काही पार्टिकल्स ॲक्सिसच्या जवळ पण आहेत आणि काही पार्टिकल्स ॲक्सिसपासून दूर पण आहे. हे या रेडियस ऑफ गायरेशनचं फिजिकल सिग्निफिकन्स आहे. त्याच्यामुळं मग आता फॉर्म्युला आपण in terms of radius of gyration we can write the formula for moment of inertia like this. See, I is equal to mk². मास एकदाच मोजलं सगळ्या बॉडीचं आणि के म्हणजे ॲव्हरेज डिस्टन्स. आता R1 R2 मोजायची गरज नाही. मग आता याच्यावरून आपल्याला कळतं की मोमेंट ऑफ एनर्शिया कोणत्या कोणत्या गोष्टीवर डिपेंड आहे. तर बघा, मोमेंट ऑफ एनर्शिया डिपेंड्स अपॉन नंबर 1 मास ऑफ अ बॉडी, म्हणजे मासवर डिपेंड आहे. आता तुम्हाला इथं शेजारी फिगर त्यातली कोणती तरी एक फिगर मी घेतो की समजा ही सॉलिड स्पियर आहे. हे जर समजा मेटलचं असेल तर त्याचं मास जास्त असेल, मोमेंट ऑफ एनर्शिया जास्त असेल. पण तेच जर आकार तोच ठेवला आणि ते वूडचं घेतलं, लाकडाचं घेतलं, तर मास कमी, मोमेंट ऑफ एनर्शिया कमी.
दुसरी गोष्ट, रेडियस ऑफ गायरेशन ऑफ अ बॉडी डिपेंड्स अपॉन डिस्ट्रीब्युशन ऑफ मास अबाउट गिवन ॲक्सिस ऑफ रोटेशन. म्हणजे कशावर डिपेंड आहे तर रेडियस ऑफ गायरेशनवर डिपेंड आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड्स अपॉन रेडियस ऑफ गायरेशन, दॅट इज डिस्ट्रीब्युशन ऑफ मास ऑफ ए बॉडी अबाउट गिवन ॲक्सिस ऑफ रोटेशन. म्हणजे मास कसं डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे त्याच्यावर डिपेंड आहे. मास जर जवळ असेल तर रेडियस ऑफ गायरेशन कमी आणि मोमेंट ऑफ इनर्शिया कमी. आणि तिसरं, पोझिशन अँड ओरिएंटेशन ऑफ ॲक्सिस ऑफ रोटेशन. ॲक्सिस ऑफ रोटेशन कसं आहे, आता समजा ही पहिली फिगर आहे, हा ॲक्सिस असा आडवा आहे, ॲक्सिस कोइन्साइड्स विथ ॲक्सिस ऑफ सिलेंडर, तेव्हा ते डिस्ट्रीब्युशन वेगळं आहे, त्यामुळे त्या बॉडीचं मोमेंट ऑफ इनर्शिया वेगळं येईल. पण हा ॲक्सिस जर समजा असा उभा गेला तर मग ते त्या ठिकाणी त्याचं मास डिस्ट्रीब्युशन बदलणार आहे. ॲक्सिस बदलला की मास डिस्ट्रीब्युशन बदलतं, त्याच्यामुळं मोमेंट ऑफ इनर्शिया बदलतं. म्हणजे थोडक्यात तुम्ही एखादी वस्तू कशी फिरवता त्याच्यावर, कोणत्या ॲक्सिस भोवती फिरवता. समजा तुमचं बुक आहे, तुम्ही बुक समजा तुम्ही ते बुक फिरवता तर कोणत्या ॲक्सिस भोवती फिरवता. तुम्ही जो बाइंडिंग केलेला भाग आहे त्याच्या भोवती फिरवता का सेंटर भोवती फिरवता, आडवं फिरवता का उभं फिरवता. कारण त्याच्यामुळं ॲक्सिस ऑफ रोटेशन बदललं की मास डिस्ट्रीब्युशन बदलतं, त्याच्यामुळं मोमेंट ऑफ इनर्शिया बदलतो.